नमस्कार। अनेक वेळा आपल्याला जीवन जगत असताना असे अनेक अनुभव येतात। आपल्याला संधी आली होती पण ती आपण वाया घालवली। आपण त्या संधीचा विचार नाही केला। त्यासाठी आपण या संधीचा उपयोग कसा करायचा ते बघूया। कारण आपण त्या आलेल्या संधीचा फायदा करून घेत नाही आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो। असे होऊ नये यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे। तर समजा शिक्षणाची संधी आहे, चांगल्या नोकरीची संधी आहे, काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे, आपल्याकडे कला आहे पण ते कला साधण्याची आपल्याकडे संधी आली नाही, तर ती संधी आल्यावर ती संधी वाया घालवू नका ही माझी विनंती आहे। आपल्याला संधी आली आहे मग ती आत्मसात कशी केली पाहिजे त्याच्यावर एक गोष्ट बघणार आहे, ती म्हणजे संधीची गोष्ट। डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी आपल्या भारत देशामध्ये सर्जन डॉक्टर म्हणून ही पदवी घेतली आहे। तर त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी ही संधीची गोष्ट सांगितलेली आहे। डॉक्टर लहाने हे एकदा त्यांच्या लातूर गावामध्ये गेले। त्यांचे मित्र शिक्षक होते। त्या मित्राने सांगितले की तुम्ही आमच्या शाळेत या, आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी सांगा। डॉक्टर लहाने यांचे लहानपणीचे दिवस, शिक्षणाचे दिवस किती खडतर होते आणि आज ते खूप मोठे पदवीधर डॉक्टर आहेत। त्यांचा जीवन प्रवास, आई वडिलांवरचे प्रेम, कुटुंबावरचे प्रेम कसे असावे त्यांनी ह्या व्याख्यानातून सांगितलेले आहे। डॉक्टर त्यांच्या मित्राच्या शाळेत गेल्यानंतर 10वीच्या वर्गात गेले। 10वीत एक मुलगा रिपीट बसलेला होता, म्हणजे नापास होता, पुन्हा 10वीला बसलेला होता। शाळेत गेल्यानंतर ते 10वीच्या वर्गात गेले। वर्गात गेल्यानंतर सर्व मुलांना त्यांनी संधीची गोष्ट समजून सांगितली। जीवन काय असते, शिक्षण काय असते आणि आलेल्या संधीचा कसा उपयोग करून घ्यायचा, पुन्हा ती संधी भेटत नाही, त्या संधीचे सोने करा असं त्यांनी मुलांना समजावून सांगितलं। आणि त्या मुलाने निश्चय केला की मी आजपासून खूप अभ्यास करणार। आणि तेव्हापासून 2000 सालीमध्ये ही घटना घडली आणि 2010मध्ये त्या मुलाने डॉक्टरांना फोन करून सांगितला, सर तुम्ही आले होते, तुमची संधीची गोष्ट ऐकली आणि मी आज सायंटिस्ट झालोय, शास्त्रज्ञ झालोय। अशा पद्धतीने आपण आलेल्या संधी सोडू नका, ती कुठलीही संधी असो। आपल्याला नवीन कला शिकण्याची, नवीन काहीतरी करण्याची, आपल्याला काहीतरी करायचं आहे पण ती संधी येत नाही आणि ती संधी आली, त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे, म्हणजे ती आत्मसात केली पाहिजे। ती वाया जाऊ नये, तिचा परत पश्चाताप होऊ नये ही आपण काळजी घेतली पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे। आपण आपल्या मागील आयुष्यात काय होतो आणि आपल्या आयुष्यात आता काय बदल झाला आहे ही संधीची गोष्ट आपल्याला शिकवून जाते। तर ह्या व्हिडिओमध्ये संधीची गोष्ट काय आहे हे तुम्हाला समजले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल समजली तर परत एकदा व्हिडिओ बघा। कारण जेव्हा आपल्या आयुष्यात संधी येते ती आपल्याला समजत नसते, ती जेव्हा निघून जाते तेव्हा तिची किंमत कळते। या व्हिडिओमध्ये संधीची गोष्ट काय आहे हे समजले नाही, कारण संधी ही गोष्ट नसून समजून घेण्याचा विषय आहे।